रमेश 34 वर्षाचा असतो आणि त्याचं लग्न होतं. 34 वर्ष होईपर्यंत त्याचं लग्न होत नसतं. कारण रमेश हा अत्यंत अट्टल असा बेवडा होता. त्याला रोज संध्याकाळी एक क्वार्टर प्यायला लागायची. कधी-कधी एक खंबा पिऊन झाल्यानंतर देखील याला दारूची नशा चढत नव्हती. इतका हा अट्टल बेवडा होता. पण त्याच्या घरी आई-वडील चांगले कमवणारे होते. त्याच्या आईवडिलांना वाटत होतं की आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. त्याच्यामुळे मग आई-वडिलांनी अनेक ठिकाणी मुली बघायला सुरू केलेलं होतं. पण त्याला मात्र मुलगी मिळत नव्हती. कारण जे कोणी स्थळ त्यांच्या घरी मुलगी त्याला सांगून यायची, तर त्यांच्या घरच्यांना रमेशच्या दारूच्या व्यसनाबद्दल कळत होतं. त्याच्यामुळे मग पुढची बोलणी होण्याच्या अगोदरच त्यांचं लग्न मोडत होतं. असा हा रमेश. आई-वडील एका बाजूला मेटाकुटीला आलेले होते. ते आपल्या मुलाला समजावत होते, की तुझं दारूचं व्यसन सुटत नसेल तरी हरकत नाही. तू घरी येऊन गपचूप दारू पीत जा आणि आपल्या घरामध्ये झोपत जा. सकाळी उठून फ्रेश तू तुझ्या कामाला जा, असं त्याचे आईवडील त्याला नेहमी सांगत होते. पण मात्र रमेशला काही केल्या त्याची दारू सुटत नव्हती. आई-वडिलांच्या सल्ल्याच्या विरुद्ध अगदी उलट्या पद्धतीने सकाळ सकाळीच रमेश दारू पिऊन टल्ली व्हायचा आणि या सगळ्या कारणामुळे मग त्याचं लग्न मात्र लांबलेलं होतं. पण आता कसंही करून त्याच्या आई-वडिलांनी एका मुलीचं स्थळ त्याच्यासाठी आणलेलं आहे. मुलगी दिसायला साधी होती, चांगली होती आणि त्याच्यामुळे मग याच्या वडिलांना ही मुलगी आवडलेली आहे. तिचं नाव सुनीता. आता काही करून सुनीता हिचं लग्न आपल्या मुलाशी झालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे मग सुनीताच्या घरच्यांना फसवून त्याच्या घरच्यांना काही वेगळ्या गोष्टी सांगून आपल्या मुलाच्या अंगामध्ये येतं. मग तो दारू पितो. त्याच्यानंतर मग त्याला काही असे बाहेरचे त्रास आहेत, असं सगळं सांगून रमेशच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न सुनीतासोबत लावून दिलं. सुनीता त्यांच्या घरी नांदायला आली आणि आता रमेशचे पुरते वांदे झालेले होते. रमेशला समजत नव्हतं की आता आपण काय करायचं. आपल्या घरी बायको आलेली आहे आणि ती आपल्या व्यसनावरती कंट्रोल करणार, आपल्याला दारू पिऊ देणार नाही. आता त्याच्या आईवडिलांनी देखील तंबी दिलेली होती की तुला आता स्वतःची हक्काची बायको आलेली आहे, थोडंफार तिचं देखील ऐकत जा. समाजामध्ये तुझी अब्रू जाईल. आम्हाला देखील तोंड दाखवायला जागा राहणार नाही, कारण आम्ही खोटं बोलून तुझ्यासाठी बायको आणलेली आहे. ह्याच्यापेक्षा आम्ही काही करू शकत नाही. आता तरी देखील दिवसभर हा रमेश आपल्या बायकोसोबत राहायचा प्रयत्न करायचा. पण संध्याकाळ झाली की त्याचे हातपाय हालायला लागत होते. 3-4 दिवस त्याने कसेबसे काढलेले आहेत. पहिले 3 दिवस त्यांचे देवदर्शन, इकडे तिकडे जाणे, पै पाहुण्यांच्या घरी जाणे याच्यामध्ये गेलेले होते. चौथा दिवस उजाडलेला आहे. रमेशला काही राहवत नव्हतं. संध्याकाळी तो दारूच्या गुत्त्यावरती गेला. त्याने एक क्वार्टर मारली आणि तो आपल्या घरी आला. बायकोच्या समोर उभा राहिला. सुनीताला आता पुरतं समजून चुकलं होतं की आपला नवरा दारू पिऊन आलेला आहे. त्याच्या तोंडातून भास्कन वास आलेला होता. त्याच्यामुळे मग सुनीता जे समजायचं ते समजून गेली. ती अत्यंत नाराज झाली. आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसून राहिली. इकडे रमेशला आपलं जेवण आटपलं. आई-वडिलांनी त्याला त्यांच्या रूममध्ये पाठवलं. रमेश आतमध्ये गेला. त्यावेळेला त्याला दारू खूप चढलेली होती. दारूमुळे त्याचं शरीर आतून पोखरलेलं होतं आणि आज त्याचा आयुष्याचा चांगला दिवस होता. सुनीतासारखी समजदार बायको त्याला आता मिळालेली होती. सुनीता देखील त्याची वाट पाहत तिथे बेडरूममध्ये बसलेली होती. रमेश तिच्याकडे गेलेला आहे. काहीशी हिरमसून सुनीता त्याच्याकडे बघितलं. सुनीता त्याला म्हणते, "तुम्ही दारू पिता. आजही तुम्ही दारू पिऊन आलात. आज आपली पहिली रात्र आहे. तरी देखील तुम्ही दारू पिऊन आलात. हे बाकी तुम्ही चांगलं केलं नाही. मला असं वाटलं होतं की तुम्हाला काहीतरी भूताने पकडल्यामुळे तुम्ही असं वागता, वाईट साईड वागता. पण मात्र तुम्ही अट्टल बेवडे आहात." हे बोलून ती आता मात्र रडायला लागलेली आहे. कसाबसा रमेश तिच्या कडेला जाऊन बसला. तो तिच्याकडे पाहू लागला. आता सुनीता रडायला लागलेली होती. त्याने तिच्या खांद्यावरती हात टाकला. सुनीताला वाटलेलं होतं की कसं का होईना आज आपल्याला शरीरसुख मिळणार आहे. त्याच्यासाठी मग तिने देखील जे काही झालं, आपण आपल्या नवऱ्याला सुधारू, आज ना उद्या हा सुधारेल, असं तिला मनापासून वाटत होतं. त्याच्यामुळे ती देखील आज खुश होती. त्या दोघांचा शरीराचा मिलाप आज होणार होता. आता दुसऱ्या बाजूला मात्र रमेश हा दारूमध्ये टल्ली झालेला असल्यामुळे त्याला काय करावं सुचत नव्हतं. आधीच त्याचं शरीर दारूमुळे पूर्ण पोखरलेलं होतं. त्याच्या शरीरामध्ये ताकद राहिलेली नव्हती. जवानीचा जोश तर अजिबात राहिलेला नव्हता. त्याने तिच्यासोबत प्रणय करायला सुरुवात केली. तिचं शरीर भोगायला सुरुवात केली
आता मात्र सुनीता त्याला योग्य तो प्रतिसाद देत होती. सुनीता अंगापिंडाने तंदुरुस्त होती. तिला असं वाटत होतं की आज आपल्याला पूर्णपणे शरीर सुख मिळणार आहे. आपला नवरा आपल्याला कवेमध्ये घेणार आहे आणि मग आपण आजच्या रात्री आपण एकमेकांसोबत अत्यंत आनंदाने घालवायचे आहे, असं त्याला वाटत होतं. या क्षणांची ती वाट पाहत होती. पण मात्र रमेश तिला सुख देण्यासाठी कमकुवत पडत होता. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवताना ज्या प्रमाणामध्ये त्याच्या इंद्रियामध्ये योग्य ती ताकद यायला पाहिजे होती, ती ताकद मात्र येत नव्हती. तो पुरता गडबडून गेला होता, मलूल होऊन पडला होता. त्यांच्या शरीर संबंधामध्ये यौनशक्तीचा अभाव पूर्णपणे सुनीताला जाणवत होता. सुनीता त्याच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला आलेली शिथिलता दूर करण्याचा प्रयत्न करत होती. तरी देखील दारूमुळे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. सुनीता तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपून गेली. रमेश देखील तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी दोघेही उठले. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. रमेशला असं वाटत होतं की आपल्या दोघांमध्ये कालच्या दिवशी खूप चांगले संबंध झालेले आहेत. दारूच्या नशेमध्ये त्याला असं वाटत होतं की आपण आपल्या बायकोला पूर्ण सुखी केलेलं आहे, सुख दिलेलं आहे. पण तसं मात्र नव्हतं. आज सुनीता पूर्णपणे उपाशी राहिलेली होती. शरीरानेच नाही तर मनाने देखील ती आज पूर्णपणे उपाशी राहिलेली होती. तिच्या मनाचा पूर्ण भ्रमनिरास झालेला होता. आपण केलेला नवरा हा आपल्याला आयुष्यभर सुख देऊ शकत नाही, आपल्याला मुलं बाळ संतान होणार नाही, हे बघून मात्र तिचे डोळे आता पाण्याने भरून आलेले होते. तिने आपली बॅग उचलली, आपलं सामान पॅक केलं आणि तडक आपल्या माहेरी निघून गेली. माहेरचे देखील तिला विचारत होते की काय झालं, लग्नाच्या 5व्याच दिवशी तू आपल्या घरी परत आली, माहेरी परत आली, नक्की तुमच्यामध्ये चांगलं आहे ना? या सगळ्या गोष्टी माहेरचे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण आता ही सगळी परिस्थिती सांगण्यासाठी सुनीताला मात्र आपल्या घरच्यांना जीवावर येत होतं. तरी देखील मोठ्या धीरानं त्यांच्यामध्ये झालेल्या संबंधांबाबत, तिच्या नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाबाबत सुनीताने आपल्या माहेरच्यांना सांगितलं. माहेरची मंडळी देखील जे काय समजायचं ते समजून गेली. सासरच्यांकडून झालेली फसवणूक, त्याचबरोबर झालेला अपमान, हे सगळे मनामध्ये साठवून ठेवून सुनीता आता मात्र आपल्या माहेरी सुखाने राहते आहे. धन्यवाद.